आशा भोसले यांना भारतरत्न द्यायला हवा, मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी. कोणीही कलाकारानं असा कोणी संगीत क्षेत्रातील व्यक्तीनं एवढं मोठं धाडस केलं असेल किंवा एवढा मोठा भीम पराक्रम केला असेल, त्यामुळे त्यांचा भारतरत्न म्हणून निश्चितपणे भविष्यामध्ये गौरव करणे योग्य ठरेल. पक्ष वेगळा, विचार वेगळे, कितीही मतभेद असले तरी प्रश्न नारी शक्तीचा असतो तेव्हा महिला एकत्र येतात. प्रियंका चतुर्वेदी किशोरी पेडणेकरांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. पक्ष वेगळा, विचार वेगळे आणि कितीही मतभेद असले तरी जेव्हा प्रश्न नारी शक्तीचा असतो तेव्हा महिला एकत्र येतात. याच भावनेतून उबाठा गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंकाजी चतुर्वेदी तसंच मुंबईच्या माजी महापौर आणि आत्ताच्या विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकर यांची मी सदिच्छा भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाला त्यांनी मिस कॉल देत पाठिंबा दिला. महिलांच्या सशक्तीकरणासाठी व्यक्त केलेला हा पाठिंबा नक्कीच स्वागतार्ह आहे. अवैध वाळू उत्खननाविरोधात शिंदेच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील आक्रमक झालेत. प्रशासनानं लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली गिरणा नदी लुटण्याचं काम केलं. उन्मेष पाटलांनी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. सगळ्यांनी गिरणा बचाव, ती आमची माता आहे, ते आमचं वैभव आहे, अक्षरशः लुटलं जात आहे आणि म्हणून महसूल विभाग पूर्णपणे आमदारांच्या लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन तालुक्यामध्ये जी लूट चालू आहे त्यासाठी आज शेतकरी, तरुण, संस्था, संघटना, पक्ष एकत्र येऊन प्रशासनाला त्याचा जाब विचारला, त्याकडनं त्यांचं लेखी घेतलं आणि 15 दिवसाच्या आत सगळ्या कार्यवाही, त्याचा अहवाल, दंड, गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्या ठिकाणी केल्या. आणि मीरा भाईंदरमधील आशा सेविकांच्या पगारावरून मनसे आक्रमक झाले. आशा सेविकांचा पगार तात्काळ देण्याची मनसेनं मागणी केली. निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा मनसेनं इशारा दिला. तर मीरा भाईंदरमध्ये रंगणार भव्य प्रताप सरनाईक प्रीमियर लीग. 24 ते 29 एप्रिल दरम्यान पहिल्यांदाच भव्य PSPL क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानामध्ये हा स्पर्धा जी आहे ती रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यादरम्यान आशा भोसलेंच्या श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 2 मिनिटं शांत उभं राहून आशाताईंना आदरांजली वाहण्यात आली. सामन्यात आशाताईंची अजरामर गाणी देखील गुंजत होती. रायगड जिल्ह्यातील माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये आज विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये PF ऑफिस समोर ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन पाहायला मिळते. पेन्शन वाढ तसंच DM मध्ये वाढ करण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामध्ये शेकडो ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. बीडच्या शासकीय निरीक्षक गृहाचे प्रभारी अधीक्षक कपिल कांबळेंना 30,000ची लाच घेताना अटक करण्यात आली. ACBनं कांबळेंना अटक केलेली आहे. कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी अहवाल वरिष्ठांकडे सुरळीत पाठवण्यासाठी लाच मागितली.